आणि डोळ्यातले अश्रू त्या पत्रिकावरती टपकत होते. बालपण उभं राहिलं. किती त्रास झाला तरी मला जायचंय माझ्या मित्राला माझ्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी. रामभाऊने प्रचंड प्रयत्न केले. रामभाऊ मुंबईला पोहोचला आणि पत्रिका शेवटी पोहोचली मुख्यमंत्र्याच्या घरी. सुट्टीचा दिवस होता आणि बगीच्यामध्ये टीपॉयवर चहा ठेवलेला होता. खुर्चीवरती साहेब बसलेले होते. एक 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 पत्रिका पीएने वाचावी आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यावी. एक एक पत्रिका पीए वाचत होता. वाचावी पत्रिका, त्या कचरा कुंडीमध्ये टाकून द्यावी. ज्यावेळी गरीब पत्रिकेची वेळ आली ना, त्यावेळी न वाचता पीए ती पत्रिका डस्टबिन मध्ये फेकून देऊ लागला. पण तेवढ्यामध्ये साहेबने अडवलं. अरे पत्रिका का फेकून देतोस तू?